हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्रिणी आणि या व्हिडिओत तुम्ही पाहणार आहात 7th स्टँडर्डच्या सायन्सचं 6th चॅप्टर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज याचे क्वेश्चन नंबर 1, 2 अँड 3. मला बऱ्याच कमेंट आला की मॅम पुढचे व्हिडिओ अपलोड करा म्हणून. वेळ कमी असल्यामुळे मी ॲनिमेटेड न करता नोटबुकमधनं हे क्वेश्चन्स एक्सप्लेन केलेले आहेत. तरी तुम्ही वहीत व्यवस्थित लिहा, लर्न करा आणि एक्झाममध्ये छान मार्क्स मिळवा. सायन्सप्रमाणे तुम्ही मॅथ्सच्या व्हिडिओला देखील सपोर्ट करा. मॅथ्सचे व्हिडिओ देखील बघा आणि त्यातनं छान अभ्यास करा. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन बघा, आपल्याला काय विचारलं आहे. राईट आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन इन युअर ओन वर्ड. आपल्या शब्दात आपल्याला खालील प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. त्यातला एक क्वेश्चन बघा, आपल्याला काय विचारलं आहे. वाय इज द वेट ऑफ द सम ऑब्जेक्ट डिफरंट ऑन द डिफरंट प्लेसेस. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टचं वजन हे जागेनुसार वेगवेगळं बदलतं का. आता समजा एखादं ऑब्जेक्ट आहे, फॉर एक्झाम्पल पेन आहे, त्याचं वजन अर्थवर वेगळं येईल आणि मूनवर गेले तर वेगळं येणार. तर असं का होतं हे आपल्याला विचारलं आहे. तर याचा आन्सर बघा. द वेट ऑफ द सम ऑब्जेक्ट इज डिफरंट ऑन द डिफरंट प्लॅनेट्स बिकॉज weight depends on the gravitational force of the planet and gravitational force on every planet is different. So, the weight also different from the planet to planet. बघा, वेट जे आहे ते ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर डिपेंड असतं. ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे म्हणजे अर्थ स्वतःकडे एखादा ऑब्जेक्ट अट्रॅक्ट करते, त्या फोर्स किती लागतोय त्यावर आपला वेट डिपेंड असतं. मग हे जे वेट आहे ते अर्थप्रमाणे अदर प्लॅनेट्सला वेगवेगळं आहे, कारण त्या प्लॅनेटचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो अप्लाय होतोय ऑब्जेक्टवर तो देखील वेगळा असेल, म्हणून वेट हे वेगवेगळं येणार. नेक्स्ट बी क्वेश्चन काय विचारलं आहे बघा. व्हॉट प्रिकॉशन्स विल यू टेक टू मेक ॲक्युरेट मेजरमेंट्स इन डे टू डे अफेअर्स. बघा, रोजच्या जीवनात आपण जे मेजरमेंट्स घेतो ते ॲक्युरेट येण्यासाठी तुम्ही कुठले प्रिकॉशन्स, कोणत्या काळजी घेणार हे आपल्याला विचारलं आहे. आन्सरमध्ये आपण सगळ्यात पहिले लिहून घेणार की खालील बाबी आहेत जे आपण प्रिकॉशन्स करायला हव्या. मग त्यासाठी लिहिणार फॉलोइंग प्रिकॉशन्स विल यू टेक टू मेक ॲक्युरेट मेजरमेंट इन डे टू डे अफेअर्स. त्यातला फर्स्ट पॉईंट लिहा. The balance should carry the stamp of standardization by the Department of Weight and Measures. The balance म्हणजे जे तुम्ही मशीन वापरता आहेत त्याला स्टॅम्प हवा. कसला? स्टँडर्डायझेशन बाय डिपार्टमेंट ऑफ वेट अँड मेजर. डिपार्टमेंट जे आहे वेट अँड मेजरचं त्याचं स्टँडर्डायझेशनचं स्टॅम्प त्याच्यावर हवा. कुठलाही अनऑथराइज बॅलन्स वापरायचा नाही किंवा मशीन वापरायचं नाही. सेकंड पॉईंट लिहा. बॅलन्स शुड बी स्टेबल अँड द पॉइंटर ऑफ बॅलन्स शुड बी अपराईट. म्हणजे बघा, जो बॅलन्स आहे तो स्टेबल हवा. कुठेतरी हलणारी जागा असेल किंवा सरफेस हा स्टेबल नसेल अशा ठिकाणी ठेवून तुम्ही वजन करायचं नाही. त्याचा जो पॉइंटर आहे तो सुद्धा अपराईट हवा, म्हणजे व्यवस्थित हवा. नेक्स्ट थर्ड पॉईंट बघा. द अंडरसाइड ऑफ द पॅन शुड नॉट बी टेम्पर्ड विथ एनी अदर वेट ऑर द लेयर ऑफ अदर मेटल. तुम्ही बऱ्याच वेळा बाजारात बघितलं असेल की पॅन जो आहे ज्याच्यामध्ये आपण वजन करतो तो खाली खेचला जावा म्हणून तिथे लोहचुंबक म्हणजे मॅग्नेट लावून देतात. तर असं कुठलं मेटल किंवा ऑदर कुठलाही वस्तू त्या पॅनला लावायची नाही आहे. लास्ट पॉईंट बघा. द वेट शुड बी मेड ऑफ मेटल. बघा, जे वजनं आहेत ते मेटलचे बनलेले हवेत. बघा, काही वेळेला काय म्हणतात की हा दगड 1 किलोचा आहे, त्या दगडाला लावून वजनं करतात किंवा दुसऱ्या कुठल्या वस्तू घेतात आणि त्याला लावून वजनं करतात. तर असं करायचं नाही आहे. जे ऑथराइज वेट असतात मेटलचे ते यूज करूनच आपल्याला वजन करायचं आहे. नेक्स्ट
सी क्वेश्चन बघा. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. मास आणि वेट यांचा फरक काय हे आपल्याला विचारलं आहे. त्याचा आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघा मासच्या इथे. द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सबस्टन्स इज कॉल्ड मास. द अमाऊंट ऑफ मॅटर म्हणजे किती मॅटर प्रेझेंट आहे एखाद्या सबस्टन्समध्ये त्याला आपण म्हणतो मास. वेटचा फर्स्ट पॉईंट बघा. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट ॲक्ट्स ऑन द मास इज कॉल्ड इट्स वेट. बघा प्रत्येक ऑब्जेक्टला ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय असतो, म्हणजे पृथ्वी आपल्याकडे वस्तूंना खेचून घेते. तर तो फोर्स किती अप्लाय झाला आहे कुठल्याही प्लॅनेटला असू द्या, तर तो फोर्स किती अप्लाय झालेला आहे त्याला आपण वेट म्हणतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट ॲक्ट्स ऑन दिस मास इज कॉल्ड वेट. समजले तुम्हाला. आता सेकंड पॉईंट बघूया. मास इज अ स्केलर क्वांटिटी. मास जे आहे ते आपण विदाउट डिरेक्शन कॅल्क्युलेट करू शकतो, फक्त मॅग्नेट्यूडने कॅल्क्युलेट करू शकतो. वेट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. वेट जे आहे ते व्हेक्टर क्वांटिटी आहे, म्हणजे वेटला आपल्याला मोजण्यासाठी डिरेक्शनची पण गरज असते, दिशेची पण गरज असते. मासचा थर्ड पॉईंट बघा. मास रिमेन्स सेम एव्हरीवेअर ऑन द अर्थ. पृथ्वीवर तुम्ही कुठेही जा, मास काय असेल सेमच असणार आहे, कारण त्यात ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा संबंध येत नाही. वेट मात्र बघा, वेट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस ऑन द अर्थ. प्रत्येक ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती अप्लाय होतोय त्याप्रमाणे वेट हे बदलत असतं. तर हे होते आपले आन्सर द फॉलोइंग. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट आपल्याला विचारलं आहे हू इज माय कंपॅनियन. म्हणजे आपल्याला पेअर मॅच करायचे आहेत. तर व्हेलॉसिटीचा आन्सर आहे मीटर पर सेकंड. आपण व्हेलॉसिटी मीटर पर सेकंड देतो ना. एरियाचा आहे स्क्वेअर मीटर. एरिया आपण स्क्वेअर मीटरने युनिट देतो, ठीक आहे. व्हॉल्यूमचा आहे लिटर, मासचा आहे किलोग्रॅम आणि डेन्सिटीचा आन्सर आहे किलोग्रॅम पर क्यूबिक मीटर. आय होप ते युनिट्स तुम्हाला व्यवस्थित लक्षात आहेत. नसतील तर नक्की लर्न करून घ्या. तुमच्या स्टँडर्डचे मॅथ्सचे व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेले आहे. प्रत्येक प्रॅक्टिस सेट सोडवलेला आहे, ते सुद्धा तुम्ही चेक करू शकतात. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन आपल्याला काय विचारलं आहे. एक्सप्लेन गिविंग एक्झाम्पल्स. पुढे आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेत, ते एक्सप्लेन करायचे आहेत. तर त्यातलं ए आहे स्केलर क्वांटिटी. त्याचा आन्सर बघूया. अ क्वांटिटी दॅट कॅन बी complete expressed by magnitude alone is called a scalar quantity. For example, length. बघा अशा क्वांटिटीज ज्या फक्त मॅग्निट्यूडवर कॅल्क्युलेट होऊन जातात त्यांना आपण स्केलर क्वांटिटी म्हणतो, म्हणजे त्याला कुठल्या दिशेची गरज लागत नाही. आता समजा एखाद्या कापडाची आपल्याला लेंथ मोजायची आहे. तुम्ही डावीकडनं उजवीकडे मोजा किंवा उजवीकडनं डावीकडे, दिशेचा काही संबंध येतो का? नाही. त्याची लेंथ जेवढी आहे तेवढीच येईल, तुम्ही दोन्ही साईडने मोजली तरीसुद्धा. त्यालाच म्हणतात स्केलर क्वांटिटीज. सेकंड आपल्याला विचारलं आहे वेक्टर क्वांटिटीज. वेक्टर क्वांटिटीज काय असतात ते बघूया. द क्वांटिटीज दॅट इज एक्सप्रेस्ड कम्प्लिटली ओनली व्हेन मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन आर बोथ गिवन इज कॉल्ड अ वेक्टर क्वांटिटी. For example, a displacement of 20 km towards north. बघा वेक्टर क्वांटिटीज अशा क्वांटिटीज आहेत त्यांना मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन हे दोघं असतील तरच कॅल्क्युलेट करता येतं. आपल्याला एक्झाम्पल म्हणून दिलं आहे की 20 किलोमीटर्स नॉर्थकडे गेले. आता तुम्ही नुसतं म्हटलं की 20 किलोमीटर्स गेले, पण कुठल्या दिशेला गेले हे जर समजलं नाही तर तुम्हाला डिस्प्लेसमेंट कळेल का? नाही कळणार. अशा क्वांटिटीज ज्यांना मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन हे दोन्हीही लागतात त्याला आपण म्हणतो वेक्टर क्वांटिटीज. तर हे होते तुमचे क्वेश्चन नंबर 1, 2, 3.